डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला सेक्टर 22 मध्ये निर्माण झालेला अंधाराचा प्रश्न नगरसेवक बापू घोलप यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सुटला आहे. नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. काय आहे सविस्तर बातमी. प्रभाग क्रमांक 13 सेक्टर 22 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत काल सायंकाळी 7 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. आज होणाऱ्या भव्य मिरवणुका आणि उत्सवासाठी मंडळांची साऊंड सिस्टीम टेस्टिंग आणि इतर तयारी सुरू होती. मात्र अचानक गेलेल्या लाईटमुळे या सर्व तयारीला ब्रेक लागला होता. नगरसेवकांचा पांघरूण अंथरून निषेध. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक मंडळांनी भाजप नगरसेवक बापू घोलप यांच्याशी संपर्क साधला. क्षणाचाही विलंब न करता बापू घोलप आणि नगरसेवक उत्तमजी केंदळे यांनी थेट MSEB कार्यालय गाठले. केवळ आश्वासन नको तर काम हवं या भूमिकेतून त्यांनी अधिकाऱ्यांच्या दिरंगाईविरोधात कार्यालयातच पांघरूण अंथरून झोपण्याचे आंदोलन सुरू केले. त्यांच्या या अनपेक्षित आणि ठोस पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले. अखेर प्रशासन झुकले, लाईट आली. नगरसेवकांच्या या आक्रमक आंदोलनानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सूत्रे हलवली. काही वेळातच सेक्टर 22चा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यामुळे भीम मंडळांना आपली साऊंड टेस्टिंग आणि उर्वरित तयारी वेळेत पूर्ण करता आली. नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव. वेळेवर धावून येत विजेचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सेक्टर 22 मधील सर्व भीम मंडळांनी बापूशेठ घोलप यांचे जाहीर आभार मानले आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा लोकप्रतिनिधी ही आपली ओळख त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.